गाइज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी तुमच्या कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंगमध्ये जसं की तुम्ही बघितलंच तर रोज कंटाळा आला तेच दाखवून. तर फिलहाल मी आज जरा अलग टाईपने सुरू केलं आहे ब्लॉग. आता ऑफिसली तुम्हाला आवडला असेल. तर फिलहाल मी आता इथं चाय पितो, एकदम दूधवाली चाय. तर ह्याच्यानंतर काय करायचं आपण आता बघूया, कारण की घरात आज पण कोणीच नाही. मम्मी पण गेले कामाला आणि दादा भाऊ गेले माथेरानला फिरायला. तिथले व्हिडिओ आले का मी तुम्हाला दाखवतो, 2-3 क्लिप त्याला सांगतो मी काढून घेऊन यायला तिथले माथेरानचे. फिलहाल तुम्ही तर जाऊन आला असेल, तुम्हाला काय सांगायचं. तर चला चहा पिऊया, बघूया आज काय करायचं. चहामध्ये अलगच दूध टाकून प्यायचा, अलगच मजा आहे. मीठी खुशबू. तर मित्रांनो, मस्तपैकी आंघोळ करून रेडी झाले. फिलहाल आजचा ब्रेकफास्ट आजीच्या इथे. तर चला जाऊया आजीच्या इथं. मित्रांनो, मी आज टाकलं मॅचिंग टी शर्ट पण मॅचिंग, लोअर पण मॅचिंग. तुम्ही करूया बंद. अहो, अंधार झाला. टॉर्च लगा देते भाई. तर मित्रांनो, आजीच्या इथं आलोय आणि आजीच्या इथं तर थोडी आजीची मदत करूया. वाटल्या सगळीकडे वाटल्याच आहेत. हे पुसायचे कपडे कसे झालेत. मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहे फोडणीचा भात. ह्याच्यामध्ये हळद तिखट टाकून मस्त जिरं राईच्या फोडणी देऊन ह्याला पिवळं करणार. वाईट आहे ना, पिवळं करणार. आज ब्रेकफास्टमध्ये फोडणीचा भात. किती एक कांदा आणि ठीक आहे. नको एवढं पण तिखट नका करू. एक कांदा, हिरव्या मिरच्या, ज़्यादा नहीं रे भाई, 2-3 ही लेंगे. चलो फोडणीचा भात. पुन्हा काय करू. प्लेट भाई डोळे बघा. आज कांद्याने रडवलं. आता पटापट कचरा भरतो मी.
हे घेते पिशवी. स्वच्छता अभियान. टाका जरा जास्त. मित्रांनो, हे तुम्हाला माहीत असेल की काय आहे, काय बोलतात यांना, तर मला कमेंट करून सांगा. असेच आमच्याकडे 2 आहेत. हे बघा, हे हत्ती पण इकडं, हे आणि एक काय, आणि एक इकडं हत्ती आहे. असं ते कमेंट करून सांगा या दोघांना काय बोलतात. रेडी झालं आपला फोडणीचा भात. असं काहीतरी दिसतंय. तर भाई मस्त याला ग्रहण करूया आता. तर मित्रांनो, बसलो आता थोड्या वेळ. तर इथं मग शेंगदाणे खातो, खारे शेंगदाणे. उपास आहे ना मम्मीचा म्हणून. आणि इथं बगर पण केले. हे बघा, बगर, उपासाची बगर. मम्मीचा आज उपास आहे ना, तर म्हणून. तर मित्रांनो, त्याला पण ना माहिती बगर काय असते. तर ही रव्याची असते ना, मग रव्याने बनवतात ना. वरीचे तांदूळ असतात. ही वऱ्याचे तांदूळ असतात ना. त्याच्यामध्ये बटाटे, शेंगदाणा, मिरचीचा कूट टाकून याला मॅश करून मग शिजवतात आणि मग तयार होते हे बगर. थोडं येले पण तरी पण केस थोडेफार भिजले. तर विलास घरी पोचले. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.